brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर। देशमुखांच्या हत्येवेळी आरोपींचा व्हिडिओ कॉल। मोकारपंथी व्हॉट्सॲप ग्रुपवर कुणी केला ग्रुप कॉल। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। 6 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून छळ करून हत्या करण्यात आली होती। त्या हत्येवेळचा मोठा पुरावा तपास यंत्रणांच्या हाती लागलाय। देशमुखांच्या हत्येवेळी आरोपींनी व्हिडिओ कॉल केले होते। ते व्हिडिओ कॉल कोणी, किती वेळा आणि कोणत्या ग्रुपवर केले याचा तपास आता लागलाय। देशमुखांचा छळ करतानाचे लाईव्ह व्हिडिओ मोकारपंथी व्हॉट्सॲप ग्रुपवर दाखवण्यात आले। तोही दुसरा तिसरा कुणी नव्हे तर चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून उल्लेख असलेल्या फरार कृष्ण आंधळेनंच मोकारपंथी ग्रुपवर कॉल केला होता। एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा कृष्ण आंधळेनं मोकारपंथी व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला। आता कोणत्या वेळी आणि किती ड्युरेशनचा तो कॉल होता तेही जाणून घेऊयात। पहिला कॉल 5:14 केला होता। याचं कॉल ड्युरेशन होतं 17 सेकंद। दुसरा व्हिडिओ कॉल 5:16 केला होता। याचं कॉल ड्युरेशन होतं 17 सेकंद। तिसरा व्हिडिओ कॉल 5:19 केला होता। याचं कॉल ड्युरेशन होतं 2 मिनिटे 3 सेकंद। चौथा आणि शेवटचा व्हिडिओ कॉल 5:26 केला होता आणि याचं कॉल ड्युरेशन होतं 2 मिनिटे 44 सेकंद। व्हिडिओ कॉलच्या डिटेल्समुळे संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा मिळाली आहे। पण ज्याने हे लाईव्ह केलं तो कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सगळे आरोपी सापडले, मात्र कृष्ण आंधळे कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। पोलिसांसमोर अद्यापही कृष्ण आंधळेला शोधण्याचं आव्हान कायम आहे, कारण त्याशिवाय तपास पूर्ण होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।